नमस्कार, वेलकम. चला तर आज आपण चाललो माझ्या आत्याच्या घराकडे. आत्याच्या घराकडे नवीन विहीर मारलेली होती साधारण मार्च एप्रिलमध्ये आणि तिचं बांधकाम झालं, पण काही कारणास्तव तिचा जर ब्राह्मण भोजन घालतात तर राहुलला भटवाडूचं राहुललो ब्राह्मण भोजन किंवा भटाच्या हातून ब्राह्मणाच्या हातून पूजा करून घेतल्यानंतरच त्या पाणी प्यायचा असा कोकणात अजून देखील चालता. काही ठिकाणी ही प्रथा मोडली, पण अजून देखील खूप लोक या पद्धतीनंच करतात. तर आत्याचं घर इकडे मेन रस्तो हा आणि इकडनं आत चालला. गावाच्या एका बाजूक निवांत असा मस्त वाटता. आत्या म्हणजे बायो. तर बायो म्हणजे आमच्या घरातील पप्पांची जी पिढी होती त्याच्यातला शेंडेफळ, त्यामुळे त्याका बायो बायो म्हणायचे. आणि आमचं जेव्हा जन्म झालो तेव्हा आत्याचं लग्न झालं नाही होतं आणि घरातल्या सगळेच जण त्याका बायो म्हणत असल्यामुळे आम्ही त्याका कधीच आत्या म्हटला नाही, बायोच म्हटला. आणि आमची पोरगी पण आता त्याका बायोच म्हणतात. बायोचं घर दाखवते फ्रंट कॅमेऱ्यान. तर या बायोचं घर हा भटजी काका इलेत नाही. जेवणाची तयारी चालू आहे. घराच्या मागच्या बाजूक विहीर हा बल इलेत. इकडे ब्राह्मण भोजन चालू आहे. बनवतात जेवण, चुली पेटवतात. पहिला पाणी मामान काढले, मामाचे असते. 문떨리다. 아니 그러면 어떻게 나가요? 너무 멋집니다.
केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः रमणस्वरूपी गोविंदाय नमः श्री विष्णवे नमः मधुसूदनाय नमः श्री कृष्णाय नमः वामनाय नमः श्री जराय नमः श्री केशवाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः चंद्रसेनाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः लोकप्रियाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीकृष्णाय नमो नमः वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः इष्टदेवताभ्यां महेश्वराभ्यां नमः शुचिपुरन्दराभ्यां नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः नमः धूम्रके दुर्गणाध्यक्षो बालचंद्रो गजाननाद्वादशो गणपति पूजन ब्राह्मण भोजन अहम कर्म महागणपति पूजनाख्यं कर्म जलस्मिन् सन्निधिं कुरु कलशाय नमो नमः सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि ताम्बूलगन्ध फुल्लवैज कलशाय नमो नमः सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि कलशोदकेन पूजा द्रव्याणि च सम्प्रोक्षात्मानं च प्रोक्षयेत पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा यस्मरे कुण्डलिकाख्यं सवाजाभ्यन्तरशुचि आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रोचतां कुर्वे घण्टारवन्तः दीपनाशाय नमो नमः सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि श्रीवक्रतुण्ड महाकाय चिन्तयामि वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः ध्यायेत् ध्यानार्थे आसनार्थे समर्पयामि वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः दक्षिणाञ्जर्वयामि देवताभ्यो नमो नमः ध्यायेत् ध्यानार्थे आसनार्थे दक्षिणाञ्जर्वयामि देवताभ्यो नमो नमः वन्दिपणिकलैः पादयो पाद्यं समर्पयामि देवताभ्यो नमः हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि हरिद्रा चूर्णसंयुक्तं कुंकुमं कामदायकं सर्वालङ्कारमुख्याये देवीत्वं बदलीयतां देवताभ्यो नमो नमः हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि जलदेवताभ्यो नमो नमः ऋतुकालोद्भवपुष्पं समर्पयामि उदत्योळजी पूजार्थे धूपं समर्पयामि तस्मात् प्रदानेन सफलाः नमो देवी महादेवी शिवाजी देवताये मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवादानी स्वाहा नमो सेवाई मजय गौती ग्राम देवता श्री देवाकारी ब्राह्मण जादव यंत्र करता वशिष्ठ राजा राजे जाधव आणि कुटुंबीय परिवार जलदेव स्थापना केली त्याबद्दल शुद्धी करण्यासाठी जे काय गणेश जिल्ह्याप्रमाणे 7 प्रसन्न होत आज भरपूर पाणी मिळून आज कोणतेही होतं बली करून पुढे बरोबर पाणी मिळून त्यांच्या हातापायचे आणि काय अचूक आणि आपण काही हय समोर गणेश पूजन केलं थंय समोर पाठवता चालेल ना हा बसलं सरळ काय नाही हा चिर तू कात घालता काय तो थांब लावून देते थांब
तर डाळ तर तयार झाली, शिजली आहे, भात झालो हा. आणि काका इकडे सोलकढी तयार करू घेतली नाही. सोलकढीचं सगळं साहित्य आगूळ आणलो आपण. आगूळ, हिंग, गूळ वगैरे टाकून घेतात. आणि खोबरा जो होता तर मिक्सरला लावून बारीक करून दिला, बारीक करून सांगितला जेणेकरून त्याचा रस जास्त येत. आणि एका साईडला इकडे काका आता फोडणी घेतात तयार करू. डाळीक तडको देऊचो हा. तर चला फोडणी कशी करतात बघूया. करा. दोन लाव पातळ असते. एक गुटे ना मोठं तुमचं तो तिकडे बसला इथे नाही. अरे ये तू बस, जागा पूर्ण ये जेव की बरोबर आहे. जेवण भरपूर झाला, ब्राह्मण भोजन होता. इकडे भाऊ पाटील होता, भाऊची गाडी जरा हळू हा, जवळच्या जवळ पाहुणे म्हणून वेळ ॲडजस्ट करून येता. चला तर मग अशा प्रकारे आपण ब्राह्मण भोजन बघितला. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय. भाऊ, मी, अरुण भाऊ आणि बापू. आता बापूचा ब्राह्मण भोजनाची वाट बघूया. किती तारखेला रे? अजून ठरला नाही. भोजन नाही पण गंगा भोजन 15 तारीख. हा, सगळ्यांनी यावा.